मी स्क्रूड्रायव्हर घेऊन आलो आहे खाली, कारण एक छोटासा लोचा झाला आहे. हे देऊळ हे काहीतरी वेगळं दिसतंय. Oh, well, yeah, if you notice, those are actually different. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले मी देवळात गेलो नाहीये आणि मला लास्ट व्हिडिओमध्ये पण जायचं होतं, पण मी जरा आळस केला. पण आज मी पहिला देवळात जाणार आहे. माझ्या घरापासून 45 मिनिट्सवर एक साईबाबांचं चांगलं देऊळ आहे, तिकडे मी नेहमी जातो. तर आज तुम्हाला पण माझ्याबरोबर नेतो. आणि त्यानंतर मला जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये, कारण राहुलने इंडियावरनं काहीतरी औषधं आणलेली, ती माझा एक लांबचा मामा राहतो बॉस्टनमध्ये, त्याला मेल करायची आहे. सो पोस्ट ऑफिसमध्ये आज शूट करता आलं तर ते पण तुम्हाला दाखवेन. तर चला आता निघूया. सॅटर्डे तरी बराच ट्रॅफिक आहे, पण एक चांगला पाऊस पडत नाही. देऊळ आलेलं आहे. हे देऊळ, हे देऊळ आहे. इथे मोठा पार्किंग लॉट आहे असा. एव्हरी थर्सडे इकडनं पालखी पण निघते, इथून निघते आणि मला वाटतं पार्किंग लॉट पण परत आत नेतात. चला आता आज जाऊया. ते शूज काढायला जागा आहे. शूज काढल्यानंतर इथे हात धुवायला पण जागा आहे. थर्सडेला याच पालखीमध्ये नेतात त्यांना बाहेर. ते प्रसाद ठेवलाय सगळ्यांना, जो कोणी येईल तो घेऊन जाऊ शकतो. हे वेगवेगळ्या भाषेत पुस्तकं ठेवलेली आहेत वाचायला. ते उदी ठेवली आहे आणि ते डिजिटल हंडी. ह्या देवळाचं नोटीस बोर्ड आहे, कधी काय इव्हेंट असेल त्याच्यावर लिहिलेलं असतं. इथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, होळी, सिनियर मीट अँड ग्रीट. कॅलेंडर पण ठेवलंय, 1 पर फॅमिली. तर मी आता देवळात जाऊन आलो आणि त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं, पण सॅटर्डे संडे म्हणून जवळपासची सगळी पोस्ट ऑफिस बंद होती. आणि मग घरच्या रस्त्याला लागलो आणि इकडे एक फार्मर्स मार्केट मला दिसलं रस्त्यावर, सो तिकडे थांबलो आणि तुम्हाला पण दाखवतो. मी पण फर्स्ट टाइम चाललो या वाल्या फार्मर्स मार्केटमध्ये. जनरली मी एक स्प्राउट्स नावाचं फार्मर्स मार्केटची चेन आहे, तिकडे जातो काही मला असं फ्रेश घ्यायचं असेल तर. पण जरा बाहेरून अट्रॅक्टिव्ह दिसलं म्हणून आज जाऊन बघूया काय मिळतं इकडे. हे बघा बाहेरून असं आहे, एक ट्रक ठेवलेली आहे आणि याचं नाव आहे जॉर्जियास फार्मर्स मार्केट. बाहेर फुलं ठेवली आहेत, $24 एक कुंडी सकट फुलं आहेत. पहिल्या शेंग्यापासून स्टार्ट करूया. 299 पर पाऊंड आहे. एक्साइटमेंटमध्ये शेंगांना शेंग्या बोललो मी. हे काहीतरी वेगळं दिसतंय. नेवल ऑरेंजेस, ब्लूबेरी सिरप, स्ट्रॉबेरी सिरप, पीच सिरप, पिकल्स आहेत आणि हे पीच आहेत. फिग प्रिझर्व, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी प्रिझर्व. प्रिझर्व म्हणजे जॅम टाईपचं असतं. मग इकडे साल्सा आहे,
सगळे स्पायसीज आहेत वेगवेगळे, ड्राय रब्स म्हणतात त्याला. चिकन किंवा हे लोक बीफ खातात, त्याच्या त्या स्टेकवर हे लोक ड्राय रब करतात आणि मग ग्रिलवर टाकतात. तांदूळ आणि ब्राऊन राईस पण आहे. छोटी पॅकेट आहेत पण अर्धा किलोची पॅकेट्स आहेत. हे सगळे वेगवेगळे जॅम्स आहेत. बीटरूटचा जॅम पण आहे, ब्लॅकबेरी, ग्रेप जेली, चेरी जॅम. जर डॅडी असता ना तर 100% ह्यातला एक जॅम तरी घेतलाच असता. टमॅटोची साईज बघा केवढी. हे जे ठेवलेले आहेत हे ब्रेडचं मिक्स आहे बेक करायचं. त्याच्यामध्ये फक्त बियर टाकायची आणि ओव्हनमध्ये टाकायचं. पोर स्टर बेक. मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय म्हणून मी हे घेणार आहे. क्रॅनबेरी ऑरेंज फ्लेवरचा ब्रेड. इथे टमॅटोची झाडं आहेत. आणि स्प्रिंग सीझन चालू झालाय म्हणून ही सगळी फुलं एकदम मस्त ब्लूम होत आहेत. तर मी एवढं सामान घेतलेलं आहे, घरी जाऊन दाखवतो काय काय घेतलंय. हे समोर बघा वेडिंग शूट चालू आहे. इकडे फार्मर्स मार्केट होतं आणि समोर हे गार्डन टाईपचं आहे. बघायला आलो काय. आणि इकडे एक ट्रेनचा डबा ठेवलेला आहे, बघूया काय. हे एक तेव्हाच्या काळचं रेल्वे स्टेशन होतं आणि आता त्याला म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि बाहेर जी रेल्वेची कॅरेज होती ते पण म्युझियमचाच एक भाग आहे. या म्युझियममध्ये तेव्हाच्या काळचे थोडे पार्ट्स आणि थोड्या सायन्स एक्सपेरिमेंट्स पण होत्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉन्चर आहे. बटन दाबल्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटनी रिंग वरती येईल. हे त्या ट्रेनच्या आतलं आहे आणि न्यूजपेपर वगैरे जे काय आतमध्ये ते सगळं त्या काळाचंच आहे. आणि ही ट्रेनची ड्रायव्हिंग सीट आहे. आणि म्युझियम बंद होणार होतं पण तेवढ्यात त्या माणसाने विचारलं तुम्हाला आत जाऊन बघायचं का. तर आम्ही बोललो हो, म्हणून त्याने आम्हाला उघडून आत जायला दिला. Here it's a little bit more like even if you look at the prices, the prices of advertising. तेव्हाच्या ओरिजिनल ॲड्स आहेत. Is higher than back there. Oh, I see. The bougie items. माचीस जळवायला ट्राय कर. It's like, oh, like now we can't get rid of ketchup. आणि त्या काळात रेशियल डिस्क्रिमिनेशन असल्यामुळे या पार्टीच्या मागे सगळे काळे लोक किंवा ब्राऊन लोक आणि पुढे सगळे व्हाईट लोक किंवा गोरे लोक. Effectively, like everything back here, Oh, I see. and otherwise, so they couldn't go up there, or like sit in there. Oh, okay. ही ट्रेनच्या डब्याच्या मागची मेल रूम आहे आणि हे मशीन पत्रांवरचे स्टॅम्प्स काढण्यासाठी आहे. Yeah, Wow. yeah. Even though it looks like it's not really. मजा आली आहे छोटंसं म्युझियम बघून. ओके सर, टेक्सासमध्ये स्प्रिंग वेदर चालू झालेलं आहे. म्हणजे टेम्परेचर एकदम परफेक्ट झालंय. 19 ते 22 डिग्रीच्या मध्ये आणि मस्त ऊन आलंय. म्हणून मी माझ्या बाल्कनीमध्ये बसलोय खुर्ची टाकून आणि सकाळचा चहा पण मी इथेच प्यायला होता कारण एकदम परफेक्ट वेदर झालेलं आहे. बघा अशी मी खुर्ची ठेवली होती आणि बाहेरचं तुम्हाला दाखवतो. पण एका आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की माझ्या बाल्कनीच्या बाहेर जे होतं गार्डन सारखं त्याला तोडफोड करत होते आणि काहीतरी चेंज करत होते. सो ते कसं दिसतं ते आता दाखवतो. हे बघा वेदर काय मस्त झालेलं आहे. आणि इथे हे असंच होतं, इथे झाडं होती, इथे असा कट्टा होता आणि त्याच्यावर झाडं होती आणि ते तोडलंय आणि इथे एक असं स्ट्रक्चर बनवलं. इथे 2 बार्बेक्यू असणार आहेत, म्हणजे कोणी येऊन बार्बेक्यू करू शकतं. आणि इथे आर्टिफिशियल टर्फ लावली, म्हणजे आर्टिफिशियल ग्रास लावलंय. नुसतं कॉन्क्रीट ठेवण्यापेक्षा ग्रास लावलेलं जरा छान वाटतं आणि डोळ्याला बघायला पण हिरवा मस्त वाटतं. इथे स्विमिंग पूल वगैरे हे तुम्ही बघितलेलंच आहे. हे डॉग पार्क आहे. मी स्क्रूड्रायव्हर घेऊन आलोय खाली कारण एक छोटासा लोचा झालाय. आपली जी रुबाबची नंबर प्लेट होती ती एक्सपायर झाली आहे आणि कारण मला ते ऑनलाईन करता येत नव्हतं पेमेंट आणि रजिस्ट्रेशन एक्सपायर झाल्याच्या काहीतरी 6 महिन्याच्या आत रिन्यू करावं लागतं आणि ते झालं नाही. मग मी काउंटीमध्ये गेलो आणि रिन्यू केलं पण तेव्हा ही प्लेट परत त्यांना मला देता आली नाही कारण ती एक्सपायर झालेली. सो आता मला दुसरी नंबर प्लेट मिळाली आहे पण लकीली रुबाब अवेलेबल होती परत म्हणून परत विकत घेतली आहे. तर ती आता नवीन प्लेट्स येतील सेम नावाच्या, तर त्या मला परत काउंटीमध्ये 4 वीक्समध्ये जाऊन पिकअप करायला लागतील. पण तोपर्यंत मला आता दुसऱ्या नंबर प्लेट लावायला लागतील.
हे बघा सध्या ही रेग्युलर प्लेट मिळाली आहे. जेव्हा नवीन प्लेट्स येतील ना तर यात आहे 2 एक्स्ट्रा होतील माझ्याकडे, कारण सेम नावाचीच येईल. तर इंडियात देईन मम्मी डॅडीला माझ्या बेडरूम मध्ये लावायला. टेक्सासमध्ये खरं पुढे नंबर प्लेट लावायची गरज नाही आहे, पण आता माझ्या गाडीला हे होतं म्हणून मी लावतोय. खूप लोक नाही पण लावत पुढे. शी जराही मजा येत नाही ही प्लेट बघून. लवकरात लवकर परत ही वाली आली पाहिजे. माझी गाडी वाटतच नाही मला बघून. प्लेट अशा लावून ठेवल्यात आणि या प्लेटची पण एक खतरनाक स्टोरी आहे की बेंड झालेली आहे. घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो ह्याची काय स्टोरी आहे. आता पुढचे खूप दिवस पाऊस नाही आहे म्हणून बघा किती गर्दी आहे कार वॉशमध्ये. सगळ्यांना कळलंय की आता पाऊस नाही आहे म्हणून आपण गाडी धुवू शकतो. सगळ्यांची गाडी ऑलमोस्ट सेम मांडलेली आहे माझ्या एवढीच. सगळ्यांना पावसाचेच डाग आहेत फक्त. आता संध्याकाळ झालेली आहे आणि परत बाईकच्या कामासाठीच मला एअरपोर्टला जायचं आहे, कारण परत पिकअप ट्रक रेंट करायची आहे. कारण जे गॅरेज आहे ते 20 मैल दूर आहे माझ्या घरातून. तर आता परत पिकअप ट्रक घेणार, बाईक टाकणार, गॅरेजला जाणार आणि मग बाईक ड्रॉप करून परत येणार. लास्ट टाइम आपल्याला रॅम मिळाली होती, यावेळेस फोर्ड F-150 आहे. ही पण फुल साईज मोठी पिकअप आहे. बाईक टाकून झाली आहे आणि माझी एकट्याने जात नव्हती, म्हणून हा जो आईस्क्रीमचे गाडीवाला माणूस आहे त्यांनी मला मदत केली उतरून. बाईक लोड केलेली आहे आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये मी माझ्या घराखाली गाडी लावू शकत नाही, कारण पार्किंग रजिस्टर करावं लागतं. सो हे व्हिजिटर पार्किंग आहे, तिकडेच मी ट्रक लावू शकतो. आणि रात्री चोरी बिरी व्हायला नाही पाहिजे म्हणून मी एवढी मागे लावली आहे की हे उघडणारच नाही. आणि प्लस लॉक पण लावून ठेवलं आहे, आता दिसणार नाही, सकाळी दाखवतो. हे फोडणीच्या भातासारखं काहीतरी आहे, तो प्रसाद म्हणून मिळाला देवळातून. आणि मी पटापट थोडेसे पापड तळलेत आणि हेच माझं डिनर आहे, कारण मला जास्त भूक नाही लागली आहे. हेच खाऊन लगेच झोपीन. आणि त्या फार्मर्स मार्केटमधनं मी थोडीशी द्राक्ष आणली, ही पण एकदम मस्त आहे, ही थोडी खाईन आणि मग झोपीन. झोपायच्या आधी तुम्हाला जी नंबर प्लेट मी गाडीत दाखवली होती त्याची स्टोरी सांगतो पटकन. तर स्टोरी अशी आहे की जेव्हा मी स्टुडंट होतो आणि मला इंटर्नशिप लागली होती तेव्हाच मी एक BMW X5 विकत घेतली होती. आणि त्याच्यानंतर इंटर्नशिप वगैरे झाली आणि मग नंतर परत मी कॉलेजमध्ये आलो लास्ट सेमिस्टर कंप्लीट करण्यासाठी. आणि ती गाडी मी कॉलेजमध्ये पार्क करायचो. तर एक दिवशी सकाळी उठून मला बाहेर जायचं होतं, तर मी खाली उतरलो तयार वगैरे होऊन, बघतो तर गाडी मला अशी दिसली. मी लांबूनच गाडी बघून पोलिसांना फोन केला आणि पोलीस 2 मिनिटात आले आणि मग त्यांनी मला काय झालं त्याची स्टोरी सांगितली. रात्री एक आमच्याच कॉलेजमधली अमेरिकन मुलगी ड्रिंक अँड ड्राईव्ह करून फास्ट जात होती आणि तिची गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली. तर तिची गाडी माझ्या गाडीला आपटली, माझी गाडी मागच्या गाडीला आपटली आणि ती गाडी अजून एका गाडीला आपटली. सो एकदम हाय स्पीडचा क्रॅश झाला होता आणि ती मुलगी तेव्हाच रात्री अरेस्ट झाली. पण इकडे अमेरिकेत इन्शुरन्सची सिस्टम एकदम चांगली आहे. मी लगेच माझ्या इन्शुरन्स कंपनीला फोन केला, पोलिसचा केस नंबर सांगितला आणि त्यानंतर त्या लोकांनी सगळं टेक ओव्हर केलं आणि मला दुसऱ्या दिवशीच भाड्याची गाडी मिळाली 1 महिन्यासाठी. आणि सगळं पेपरवर्क वगैरे होईपर्यंत ती गाडी माझ्याकडेच होती. आणि माझी गाडी जी होती ती इन्शुरन्सने टोटल डिक्लेअर केली, म्हणजे अनरिपेअरेबल. सो त्यावेळेला त्या गाडीची जेवढी प्राइस होती तेवढे सगळे पैसे मला परत मिळाले. आणि ती जी गाडी होती ती BMWची X5 बेस मॉडेल होती आणि मी विचार केला की हीच वेळ आहे गाडी अपग्रेड करायची, म्हणून मी X5 M स्पोर्ट घेतली 8 सिलेंडरवाली, जी जास्त फास्ट आणि जास्त पॉवरफुल आहे. बघायला गेलं तर माझा फायदाच झाला, पण गाडी हा माझा जीव की प्राण आहे आणि तो 1 महिना मला झोप पण नव्हती, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असा मी विचार करतो. तर अशी होती छोटीशी स्टोरी आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.